लगभग आमच्या बालाची तयारी झालेली आहे। याच्यावर थंडी पडली आहे आणि शूज बिन लावून तयार झाला आहे। आता डब्यात काय नेता आहे? चिवडा नेता आहे। डान्स कधी आहे तुझा? आज आहे? उद्या आहे? ॲनिमल फंक्शन। कोणता डान्स करणार आहे तू? हा कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे? हा डान्स करणार आहे तू? कोणत्या गाण्यावर सांग ना। मग तू डान्स कसा करणार आहे? हा मी डिझेल घेतला। आता ट्रॅव्हलरचा मधाचा डिझेल संपला आहे आणि आता चाललो डिझेल टाकायसाठी। आला गाडीचा संपला डिझेल बी पाहिजे नाही। टिपा मारून टाकते आणि डिझेल नाही पाहत। हे संपला तर एअर काढा, बहुत भानगडी आहे। नट खोला अंदरून। ऑफिसकडे आलो कारण की एवढी थंडी आहे, वारा सुटलेला आहे। ऑफिसमध्ये येऊन आता बसलो जेमतेम। आता कसं सगळ्या कंपनीचा टाईम झालेला आहे आणि आज पर्यावरणची कंपनीत हेडिंग आहे। MIDC मध्ये एक नवीन कंपनी येणार आहे, त्याच्याबद्दल आज आम्हाला जायचं आहे 10:30 वाजता आणि आज लवकरच तयारी करून मी तिकडे जाणार आहे कारण की ती कंपनी होईल तर सगळ्यांना फायदा होईल याच्यासाठी आणि एक चांगला रोजगार आपल्या युवकांना भेटू शकते। जेमतेम मी आता ऑफिसमध्ये आलो आहे। आज सायकलिंग गेली नाही स्वच्छता अभियानासाठी, थोडा उशिरा थंडीच्यामुळे सायकलिंगसाठी पण थोडा त्रास होत असतो। म्हणजे किती तुम्ही पॅक केलं तरी हवा येत असते ना त्याच्यासाठी। आणि आता थोडी ऊन सेकत आहे, मस्त कोडी ऊन आहे आता। सर्विस सीटर अवेलेबल आहे आपल्याकडे। आता नुकतीच घेतली आणि चांगली कम्फर्टेबल गाडी आहे लंब जाण्यासाठी। आता वॉशिंग बिशिंग झाली, आता ट्रिप जाणार आहे अजून तिची। कोलारा गेट आणि साफसफाई चांगली क्लीन आहे। आपल्याकडे वॉशिंग सेंटर आहे, आपल्या गाड्या औषध धुवायसाठी आणा। नवीन सेटअप बनत आहे आता थोडा, आपला काम चालू आहे थोडा आणि आंघोळ करून रेडी बसल्या। नवीन शूजचा आज उद्घाटन केलं आहे। आता मी चाललो मूलच्या MIDCत। आता हेरिंग आहे पर्यावरणाबद्दल आणि रेडी होऊन बसलो। मंगेश भाऊ येणार आहे तिकडून, त्यांच्या गाडीने मी जाणार तिकडे। तुम्ही दुसऱ्यांच्या गाडीने जाणार आहे, मंगेश भाऊ पण येतात तिकडून, त्यांच्या गाडीने मी जाणार आहे। मी आकाश भाऊच्या गाडीत सफर करता बड्या वाटतं आधी, म्हणजे कसं कधी साईडला बसायला भेटते आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे लाईफमध्ये। आणि आपला चंद्रपूर गडचिरोली मार्गे आम्ही आता जात आहे पुढच्या MIDCत आणि आज हेरिंग आहे तिथे पर्यावरणाबद्दल। कंपनी झाली पाहिजे यासाठी तर माझी मान्यता आहे। आणि आपण गेल्या 7 वर्षापासून म्हणजे आपली रजिस्ट्रेशन संस्था आहे ना, बाकी कोणाकडे नाही। आपण याच्यावर बोलू शकतो ना, आपण त्यांना हो किंवा नाही बोलू शकतो। बाकी येऊन असेच बोलतात, म्हणजे काही त्याच्यातला समजत नाही। प्रोजेक्ट कोणता आहे, काय होणार आहे, माल आहे ते सोडून देतात ना। रोजगार बाकी असं झाला पाहिजे, CRS असं सगळं चालते, पण याच्यावर कोणाचा अभ्यास तेवढा दिसत नाही मला। ही आमची खतरनाक मोड आहे इकडे आणि याच्यावर काल YouTube आपला WhatsAppवर चर्चा पण झाली का रस्ता सरळ पाहिजे होता, मार्ग असा तसा। जेमतेम आता आम्ही मूलच्या MIDCत एंटर करत आहे आता आणि शासकीय अधिकारी पण जाते। महाराष्ट्र शासनाची आपल्याला गाडी दिसत, स्विफ्ट डिझायर
त्याच्यात पर्यावरणवाले जे पाहतात ते अधिकारी आले असेल असं मला वाटतं आहे. आणि एवढे आम्ही लवकर चाललो. मध्ये जास्त कंपन्या झाल्या तर इथल्या युवकांना रोजगाराची चांगल्या संधी आहेत आमच्याकडे आणि आहेत. आता फक्त करणारे पाहिजे, रोजगार नाही. फक्त एक प्रॉब्लेम आहे की मूलच्या ज्या किंवा आउटसाईडचे लोक जे गोरगरीब आहेत ते कंपनीत काम करतात. डस्टचा त्यांना भरपूरसा प्रॉब्लेम होताना आपल्याला दिसते, पण असं काही नाही. काम केलं तर बरोबर माणूस सेटल होतो आणि त्याच्यातूनच आपण आपलं नोकरी असेल, धंदा पाणी असेल, काही ना काही आपण करू शकतो आणि सध्याच्या पायावर उभू शकतो. असं मूलची MIDC आहे. रोजगार नाही मूलच्या MIDCत असं कोणी बोलू नका. रोजगार भरपूर आहे, संधी खूप साऱ्या आहेत. फक्त ते आपल्याला जाऊन तिथं उभं राहावं लागते, त्याचं सोन होते. तयारी यांची चालू आहे सगळी आणि काही वेळातच जनसुनावणीसाठी तयारी होईल आणि पेंडालची चांगली व्यवस्था आहे आणि याच्यात सगळं प्रोजेक्ट दाखवलं जाईल. प्रकल्पाच्या व वातावरणीय बदल नवी दिल्ली यांच्या TOR प्रमाणे ड्राफ्ट EI रिपोर्ट तयार करून प्रकल्पधारकांनी माप्रेमी मंडळाकडे जाहीर सुनावणी घेण्याकरिता अर्ज सादर केला होता. पर्यावरण व वने मंत्रालय नवी दिल्लीच्या 14 सप्टेंबर 2000 नुसार उपरोक्त प्रस्तावाबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी रोजी सकाळी 11 वाजता प्रकल्प स्थळ प्लॉट क्रमांक 3 MIDC मूळ येथे आयोजित करण्यात आल्याबाबतची जाहीर सूचना दिनांक 14/11. कंटिन्युअस कास्टिंग मशीनसह 2 40 टन प्रवर्धन भट्टी तसेच 2,64,000 टन प्रतिवर्ष TMT बार उत्पादनाकरता रोलिंग मिल आणि AFBC वर आधारित 32 मेगावॉट. आता सांगितल्याप्रमाणे स्पॉन्ज आयरन तसेच बिलेट उत्पादन आणि तसेच TMT बार उत्पादनाकरता आणि पॉवर प्लांट जो आहे सगळ्यांचा होकार होता आणि लवकरात लवकर काम चालू करायचं सगळ्याचं म्हणणं. मी माझा विषय लावत आणि सगळं झालं आणि आम्ही आता चाललो. नाश्ता बिस्ता केला, समोसा खाल्ला मस्त. चाललो आता आम्ही वापस. मगेश भाऊ पण होते, आकाश होते, भाऊ होते. रोड मुरुम आज टाकले भाऊ आणि लवकरात लवकर कंपनी पॉवर प्लांट आहे त्याच्यात 2 स्टील पॉवर आहे, 1 स्टील पहिले रोलिंग मिल पण आहे. चांगला युवकासाठी लगभग मी आता चंद्रपूर रोड आलो इकडे, कारण की इकडं पूर्ण बघायला लागते गाड्या बिड्या. आपल्या कंपनीचा टाईम बी झालेला आहे, तर आता बघून मग गाडी आपल्याला पाठवू तिकडे. आणि इकडे मी जिथं थांबलो तिकडे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या साईडला कचरा पडलेला आहे, इकडे पाहू शकता. म्हणजे सगळं बघून थोडा दुःख होतेच. उद्या इकडे येऊन सफाई करू रस्त्याच्या कडेला. खूप सारा कचरा आहे, खूप सारा आहे, लोकांना समजत नाही. आपण म्हणजे एकदा तरी सांगतो कचरा इथे टाका तिथे टाका, याच्यावर प्रशासन पण काही कारवाई करत नाही. फक्त बरोबर कुठं करताना आपल्याला दिसते. फक्त काही आला फंक्शन झाडू पकडते, फोटो काढते, टाकते, नंतर जसे तेच राहते. कडक नियम लावले तर म्हणजे बाहेर देशात जसं आहे स्वच्छता तशी भारतात होऊ शकते. पण हे भारतातील लोकांच्या डोक्यात धसत नाही. किती सांगितलं तुम्ही, किती बॅनर लावा, किती तुम्ही ॲडव्हर्टाईज करा, किती सांगा स्वच्छ ठेवा, ते कधीच होणार नाही. पण आता रेल्वे फाटकजवळ एक आजी वस्ती इथे आता चणे घेतले. तिकडं पण लावते संध्याकाळी दुकान, इकडं पण राहते टाईमपास खायसाठी. पण चणे हा घेऊन गेला प्रत्येक माझे पूर्ण. पण बड्या वाटते थंडीच्या खायसाठी. याचा आस्वाद घेता हा फुकटमध्ये खायला जाते. बड्या वाटते हा एक नंबर. संडे घेतलं पण आम्ही मस्त गरम नाही. मग ते मीठ ओले राहते ना, मीठ नाही काय हे होते तुला. 6 वाजले आहेत. ट्रॅव्हलर आता कंपनी जाते, तिच्या डिझेल भरण्यासाठी आलो आहे. पण आज एवढी थंडी आहे, भरपूर थंडी आहे. पण हा पेट्रोल पंप 24 तास रात्री पण सुरू राहते. म्हणजे आपण कधीही आला तर आपण इथे मूळ शहराच्या थोडं बाहेर 24 तास सेवा आहे यांची. डिझेल भरू शकता येऊन. आणि आता थोडा सुनसान आहे, कोणी आहे नाही तर सगळे गेले.
गाडी येण्याची वाट मी पाहत आहे. नंतर मी पण घरी जाणार, कारण की आज भरपूर थंडी हवा सुटली आहे. 2 दिवस आभाळ होतं. लायटिंग बिटिंग जबरदस्त आहे पेट्रोल पंप.